नमस्कार मंडळी, सकाळची वेळ आहे आणि नाश्त्याची तयारी सुरू आहे। हे आहे एक वाटीभर, मोठी वाटी म्हणा तुम्ही, पातळ पोहे आणि हे चमचाभर रवा आणि चमचाभर बेसन। तर आपण आज करणार आहोत अप्पे। त्याच्यासाठी आपल्याला हे सगळं मिक्स करून भिजवून घ्यायचं आहे। दाखवते तुम्हाला। हे बाइंडिंग घ्यायसाठी हे दोन्ही टाकत आहे आणि बाइंडिंग आणि चव पण। असं तर पोह्यानेच बाइंडिंग घेतं, पण बाइंडिंग ह्याच्यासाठी करत आहे अजून चांगलं चव यावी म्हणून। आता आपल्याला याच्यात घालायचे आहे, प्रथम आपण मीठ घालून हे पण अर्धा चमचा घालते आहे सध्याचं, मग चव घेऊन बघूया। भिजवून ठेवूया आपण, हे पाण्यानेच भिजवू, कारण थंडीमुळे ताक दही वगैरे खाल्लं तर जरा खोकल्याची भीती असते। थंडी आहे खूप, वातावरण एकदम थंड झालेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपण याला थोडं मुरायला ठेवत आहे इथे आणि त्याच्यानंतर मग हे अर्धा तास आपण ठेवूया याला थोडं मुरत, म्हणजे हे सगळं एकजीव होईल आणि हे पोहे, पातळ पोहे पटकनच हे होतात, तरी पण आपण थोडं ठेवूया याला। आणि मग हे बघा, आताच हे किती छान झालेलं आहे। याच्यात आपण थोडं अजून पाणी घालून, बस हे पाणी ह्याच्यात, पाण्यात हे मुरलं गेलं पाहिजे। रवा मुरायला जरा वेळ लागतो म्हणून आपण हे सैलसर भिजवून ठेवत आहे आणि मग बाकीचं याच्यात नंतर घालणार आहे आपण। आणि 2 लोकांच्या नाश्त्याचं आहे हे। आणि हे आपण आता ठेवलेलं आहे झाकून मुरायला, हे आपण करू ठेवू। सोबत हिरव्या टमाट्याची चटणी, आणि ही भाजून करायची असते। प्रथम हे सगळं धुवून स्वच्छ बारीक चिरून मग परतून घ्यायचं छान खमंग। हे हिरवे टमाटे, हाय लसूण आणि कांदा पातीचा, आणि ह्या 4 मिरच्या, थोडं सोबत हिरवी मिरची, कोथिंबीर, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला टाकायचंय चटणीमध्ये 1 चमचाभर तीळ, 1 चमचाभर शेंगदाणे। हे सगळं आपण परतून मिक्सर मधून काढून घेणार आहे। तिखट, हळद, जिरं आणि चवीपुरतं हिंग, आणि गूळ घेतलेला आहे, तुम्हाला दिसतच असेल, 1 पाव वाटी गूळ घेतलाय आपण, आणि हे अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा मीठ। आपल्याला हे सगळं भाज्या चिरल्यावर परतून त्याच्यानंतर हे घालायचंय आणि हे पण परतायचंय, मग मिक्सर मधून काढायचंय। दाखवते आपल्या आप्याचं भिजलं गेलं की नंतर। हे पातळ पोह्याचे अप्पे, पोहे भिजवून ठेवले होते 1 चमचा बेसन आणि रवा घालून, आणि आता याच्यात लिंबू पिळते थोडं, अर्धा चमचा, आणि याच्यानंतर ह्याच्यात घालत आहे थोडे मिरच्या, मिरचीचे तुकडे, आणि आलं, थोडं किसून आलं घालायचं याच्यात। थोडं आलं घातलेलं आहे, अर्धा चमचा पेक्षा कमी थोडं, आणि थोडी चवीपुरती पाव चमचा साखर घालत आहे आपण याच्यात। थोडं चुटकीभर हिंग, आणि पातीचं लसूण टाकते। हा बारीक चिरलंय, खूप बारीक नाही चिरलंय, थोडी चव आली पाहिजे। दाताखाली जेव्हा येईल तेव्हा थोडा बाईट म्हणतात त्याला इंग्रजीत, थोडी चव चांगली लागली पाहिजे म्हणून टाकत आहे। आणि आता ह्याच्यात टाकत आहे थोडं जिरं,
पाव चमचा आणि थोडेसे चमचाभर तेल आणि टाकत आहे थोडं किंचित रंग येण्यापुरतं तिखट, थोडी हळद आणि हे छान आपल्याला आता ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे. आपण घालत आहे थोडी धने पावडर, चवीपुरती अगदी. आणि आता आपलं हे सगळं घालू छान मिसळून घ्या. आणि थोडं मुरलं की मग आपण ह्याची आप्पे बनवूया. थोडं पाणी घालते. आणि छान आपण याला हे एकसारखं घोटून घेत आहे. आणि थोडं अजून पाणी घालत आहे. आणि किंचित एक 5 मिनिटं ह्याला मुरत ठेवत आहे. आणि मग काढूया आपण ह्याला अप्प्यामध्ये. याला आपण झाकून ठेवून बाजूला करूया. थोडं बाजूला करून ठेवूया. आणि आता आपण करत आहे टमाट्याच्या चटणीची तयारी. आपण करत आहोत हिरव्या टमाट्याची चटणी. हे सगळं स्वच्छ धुवून ठेवलंय. हे चिरून घ्यायचे, त्याच्यात टाकायचे. हे टमाटे रफली चॉप केले तरी चालतील, कारण शेवटी आपण याला मिक्सर मधून काढणार आहे. पण शक्यतो बारीक कापले तर ते छान हे होतील, म्हणजे भाजता येतील एक एक. ते सगळं आपण दाखवते. भाजून घेऊया. प्रथम आपण हे दाखवते तुम्हाला. घालूया थोडस, एक छोटा चमचा तेल. जिरं होताच आपल्याला घालायचं आहे. हिंग घालायचे. हे शेंगदाणे आणि तीळ घालायचे. आणि हे तडतडत आहे तर गॅस बंद करूया. हे घालून घ्यायचे. त्यात मीठ 1 चमचा, तिखट, हळद आपण नंतर घालू. आणि आपल्याला आता घालायचे याच्यामध्ये. प्रथम घालूया आपण टमाटे. टमाटे चांगले आपल्याला भाजून घ्यायचे. खरपूस टमाट्यामध्ये पाणी भरपूर असतं. आणि आता हे याच्यात टाकते आहे. आपल्याला गूळ सगळ्यात शेवटी घालायचा आहे. त्याच्यावर प्रथम आपण घालूया थोडंसं हिरव्या मिरच्या आणि आलं मी किसून घेते. थोडंसं जरूर होतं. लसूण, पातीचा लसूण आणि पातीचा कांदा आपण जास्ती घालणार आहे. 3 मिरच्या आहे आणि हे थोडं आलं आहे. अर्धा चमचा आलं हे समजा. स्वादापुरतं, खूप तेज स्वाद नाही घातलाय आपण, थोडासा हलका घातलेला आहे. आणि ह्याच्या सोबत आपल्याला घालायचं आहे. आता चालू करूया. ते जे खूप गरम झाले होते ते थांबले आणि हे खमंग भाजायचं आहे आपल्याला. आणि आता आपण याच्यात टाकत आहे पातीचा लसूण, कांदा आणि कोथिंबीर पण याच्यातच घालत आहे आपण. आणि छान भाजून घ्यायचं आहे. आणि भाजून झालं की मग आपल्याला तिखट, हळद, जिरं घालायचं ह्याच्यात आणि छान होऊ द्यायचं आहे. आणि
आणि आता आपण याला ठेवतो आहे छोट्या गॅसवर. ट्रान्सफर करते आपण याला. छोट्या गॅसवर आपण याला ट्रान्सफर करत आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे. नंतर कडे लागलेलंच आहे तरी पण एकदा ब्रशने थोडंसं हे करून घेऊ. आणि हे आपले पात्र गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. आणि बघा आता याच्यात ते आपण सगळं याच्यात घातलं होतं मग अशीच. आता आपल्याला याच्यात घालायचं आहे. थोडं कमीच ठेवायचंय आपल्याला, ते पूर्ण भरायचं नाही. थोडं कमी ठेवायचंय. त्याला फुगायला थोडासा चान्स मिळाला पाहिजे. आणि इकडे आपण याच्यावर ठेवूया झाकण. मधून 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 चटणीला आपल्याला हे करायचं आहे. आता आपण याच्यावर याला करूया सील आणि याच्यावर ठेवूया झाकण. याच्यावर छान भाजणं चालू आहे आपलं. इकडे आपल्याचं छान सीलवर ठेवलंय. आपे होऊन राहिले इकडे. या छोट्या याच्यावर ठेवलं तर अजून छान हळूहळू होते, म्हणजे तुम्हाला दिसतील पण ते. बघा तुम्हाला दिसतील पण ते दोन्ही कसं दिसेल हे चमच्याने. मग घालवं पण तेल. पहिले याला फिरवून घेऊ. बघा त्या छोट्या गॅसवर होते सीलवर तूप काढून हे चटणीचं भाजीपर्यंत. तरी पण किती छान झालं बघा. काही व्हायचे आहे ते छान शिजल्या जातात. सगळीकडे टाकायचं आहे आपल्याला. चलो फ्रायसारखं होतं ते छान आणि खुशखुशीत पण होतं. थोडं थोडं टाकते मी. आणि याला परत आपण सीलवर ठेवूया. झालं की दाखवते. झाकण ठेवूया याच्यावर. झालं की दाखवते. हे झालेलं आहे. काढून हे झाले काढून बघा किती छान निघतात आहे. बघा किती छान निघतात आहे. मी दाखवते तुम्हाला. हे व्हायचे अजून हे इकडचे त्याचे काय म्हणजे थोडेसे चांगले कमा. छान होऊ द्यायचं आहे. छान मस्त. आणि आता हे उरलेले सगळे टाकते आहे. थोडेसे उरले 1-2 कॅरेट होती है. होते तुम्हाला सील करून ठेवूया. बघा आता या मिक्सरच्या जार मध्ये घालते. मोठ्या जार मध्ये म्हणजे छान मला ते वाटून घेता येईल. बारीक वाटायचे. जास्ती वेळ फिरवायची आहे. छोट्या याच्यात वरती येऊ शकते एखाद्या वेळेला. आणि थोडं पाणी पण घालते मी ह्याच्यामध्ये. अर्धी वाटी पाणी. गूळ पण घातलाय आपण. याच्यातच घातलाय गूळ. आता मिक्सर मधून हे बारीक करून घेते आहे. दाखवते मग झालं की. हे बघा आता ही चटणी झाली आहे. आणि आता आपल्याला करायचे प्लेटिंग. आपले अप्पे पण तयार आहे. आपले अप्पे पण तयार आहे. आपली चटणी पण तयार आहे. आता करूया आपण प्लेटिंग. बघा
बघा आता आपला नाश्ता तयार आहे. हिरवी टमाट्याची चटणी आणि अप्पे, पोहे, बेसन आणि रवा याचे मिक्स. पोहे 1 मोठी वाटी घेतलेले आहे आणि 1 चमचा बेसन आणि रवा घेतला आहे. आशा आहे तुम्हाला आवडलं असेल आणि तुम्ही नक्की करून बघा. धन्यवाद. प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.